गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी. आज आता आपण सोमनाथ मधून निघतोय आणि चाललोय द्वारकेला, ज्याचं अंतर आहे 226 किलोमीटर दाखवत होतं. मी जिथून निघालो होतो तिथून द्वारका 226 किलोमीटर दाखवत होतं आणि याला 4-4.5 तास प्रवास आहे. तर या प्रवासात बघण्यासारखी थांबण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. त्यातलं एक आहे जांबुवंत गुफा. पोरबंदरला थांबता येत आहे का? पोरबंदर हे सुदामाचं पण श्रीकृष्णाचं हो. तर पोरबंदरला थांबता येते का बघूया. पोरबंदरला थांबायचा प्रयत्न करेन जमलं तर. वाटेत अजून काही ठिकाणं आहेत ती एक्सप्लोर करता येतात का बघू. आपण आलोय वेरावल क्रॉसिंगला. वेरावल मध्ये आता डिझेल भरून घ्यावं म्हणतो मंडळी. वेरावलला डिझेल भरलंय 2600 रुपयाचं. टाकी फुल झाली आणि आता मी निघालोय द्वारकेच्या दिशेने. डिझेल भरलं, प्रवासाला सुरुवात केली. थोडा वेळ प्रवास केल्यानंतर मी एके ठिकाणी थांबलो, कारण मला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक भली मोठी लोखंडी कढई घेऊन भरपूर दूध आटवणारी ही व्यक्ती दिसली, म्हणून मी इथं माहिती घेण्यासाठी थांबलो. प्युअर दूध काय? अरे थोडाही दे ना. त्याला थोडं म्हणतात. इसको क्या बोलते गुजराती में? अच्छा. 40 लिटरचं दूध आटवल्यानंतर 11 किलो यांना जो मावा मिळतो त्याची ही मिठाई बनवून 350 रुपये किलो प्रमाणे विकतात. असे दिवसभरात हे 80 लिटर दूध आटवतात आणि 22 किलोची मिठाई बनवतात. 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण गुणवत्तेवर कोणतंही आपण कॉम्प्रोमाइज नाही करायचा, असा व्यापारी सांगत होता. मंडळी, खूप सुंदर असा सगळा प्रदेश आहे. आसपास दिसत असेल ना, सगळीकडं हिरवळ, नारळाची झाडं, सगळा प्रदेश बघा. मला ते असं उडपी बेंगलोरच्या मधला जो पॅच आहे ना, तिथनं प्रवास केल्यासारखं वाटतं. ते मुरुडेश्वर वगैरे. सकाळी 10 वाजता सोमनाथ सोडलं होतं. त्यानंतर वाटेत बऱ्याच ठिकाणी थांबत माहिती घेत प्रवास सुरू केला होता. ते दुपारचे 1:30-2 कधी वाजले लक्षात आलंच नाही. अशाच एका ठिकाणी प्रवास करत असताना मला एक सुंदर असं हे हॉटेल दिसलं. त्याच्या बाहेर बऱ्याच गाड्या उभ्या होत्या आणि म्हटलं आता जेवायची वेळ झाली तर इथंच जेवण करून घेऊया. कोणसा आहे करेला? ये थोड़ा देना. हाँ. और दूसरा सेव टमाटर. और वो क्या दाल है क्या? दाल चावल दोनों आएगा. हाँ. और ये सब्जी दो आएगी. हाँ ठीक है ना. रोटी देना. फिक्स थाली में सर 2 ही सब्जी आता है. अच्छा ठीक है ना. बाजरी रोटी खाना. पहले ये खाता हूँ, बाद में. काठियावाडी जेवण सुंदर होतं. 120 रुपये 4 रोट्या. ते बऱ्यापैकी मोठ्या छान असतात. फुलके पण जाड आणि मोठे असे. आता ते माधवराय मंदिर आहे वाटेत, तिथं जायचंय. ते म्हणतात की ते स्थान आहे जिथं श्रीकृष्णाचं आणि रुक्मिणीचं लग्न झालं होतं. बघूया ते मंदिर काय. माधवपूर आलंय. माधवपूर. ऊन इतकं बेकार आहे की कुणी नाहीये घराच्या बाहेर, लिटरली. ते माधवराय मंदिर आहे ना, ते बंद होतं आता. मंडळी, बेकार ऊन आहे, बेकार. माझा घसा अजून बसत जाणार आहे, कारण असं एसीतनं उन्हातून परत एसीत. टेम्परेचर बेकार आहे. समुद्र आहे हा सगळा असा, त्यामुळे इथली जमीन अशी तापलेली आहे. माधवपूरमध्ये असलेलं माधवराय मंदिर बंद होतं दुपारच्या वेळेत, त्यामुळे तिथलं दर्शन घेता आलं नाही. त्यामुळे मी तसाच तिथून पुढे निघालो ते पोरबंदरच्या इथं जवळ असलेल्या जांबुवंत गुफा पाहण्यासाठी. अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे सोमनाथ ते द्वारका हा संपूर्ण कोस्टल हायवे आहे आणि या संपूर्ण प्रवासात आपल्याला अशा भल्या मोठ्या पवनचक्क्या दिसत राहतात. दुपारची वेळ आहे, जेवण झालंय.
अक्षरशः रस्त्याला कुणी नाही तुम्ही जर बघत असाल तर. आणि असं बराच वेळ प्रवास चालू आहे. काय होतं अशाचे जरा पेंग येते किंवा आळस येतो बरं का. आता मी काय एकटा प्रवास करतोय, मला सवय आहे, तरी मला ते जाणवतंय म्हणून मी सांगतोय तुम्हाला की पाणी पित राहणं सारखं, दॅट इज ऑलवेज गुड. एक छोटासा ब्रेक घेतला होता कारण मला अक्षरशः पेंग येत होती. हॉटेल होतं त्याची बेस्ट, म्हणजे हॉटेल इतकं छान होतं की रस्त्याच्या कडेला खाली अशी छोटी वडाची झाडं होती, दाट सावली होती. गाडी लावली तिथं मस्त काचत, जर अशा खाली घेतल्या असं गार वारं होतं. 15-20 मिनिटाचा डुलका काढला, एक पॉवर नॅप झाला. उठल्यावरती तिथं चेहऱ्यावर पाणी मारलं, त्याला म्हटलं मला चहा दे. चहा प्यायलो आणि आता निघालो. पोरबंदर शहराच्या एक 5-7 किलोमीटर अलीकडं असलेलं हे ठिकाण होतं जिथं मी आराम केला होता. आणि आता थोड्याच वेळात मी पोरबंदर शहराच्या इथून जांबुवंत गुफा जिथं आहेत त्या दिशेनं जायला माझा प्रवास सुरू झाला. रेल्वे क्रॉस केलं ना की इमिजिएट राईटला वळायचं बरं का. इमिजिएट असे ट्रक थांबलेले दिसतील. इथं बोर्ड आहे जांबुवंत गुफा. जांबुवंत गुफा, ज्या ठिकाणी श्रीकृष्णाचे आणि जांबुवंताचं युद्ध चाललं होतं 27 दिवस. हे युद्ध चाललं त्याच्या मागची पण एक खूप रंजक अशी कथा आहे आणि खूप मोठी कथा आहे. ती मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा एक प्रयत्न करतो. त्रेता युगात प्रभू श्रीरामांनी जेव्हा रावणाला हरवलं आणि मग ते तिथून अयोध्येकडे निघाले, वाटेत जांबुवंत श्रीरामांना त्यांच्या मनातली एक खंत व्यक्त करतात, बोलून दाखवतात. ते म्हणतात, प्रभू, या संपूर्ण युद्धामध्ये मी जरी तुमचा सेनापती असलो तरी मी स्वतः असं कोणतंच युद्ध लढाई लढलो नाही आणि ही माझी इच्छा मात्र अपूर्ण राहिली. त्यावर श्रीराम त्यांना सांगतात की आता तुम्ही इथं असलेल्या ठिकाणी विश्राम करा आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढील जन्मी मी तुम्हाला नक्की संधी देईन. असं ते सांगून प्रभू श्रीराम पुढे निघून जातात आणि श्रीरामाची आज्ञानुसार जांबुवंत इथं तपश्चर्या करण्यासाठी बसतात. ते इथल्या गुहेत येतात, इथे एका शिवलिंगाची स्थापना करतात आणि शिवाची आराधना करत तपश्चर्या करायला सुरुवात करतात. पुढे कालांतराने म्हणजे द्वापर युगात इथे एक मोठी घटना घडते. ह्या परिसरात असलेला जो राजा असतो तो प्रचंड धार्मिक वृत्तीचा असतो. तो इथं सूर्यदेवतेची उपासना करतो, सूर्यदेवतेला प्रसन्न करतो आणि सूर्यदेवतेकडून वर स्वरूपात त्याला असं एक रत्न मिळतं, जे रत्न धारण केल्यानंतर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशा. हा राजा जो स्वतः सेवाभावी वृत्तीचा लोकांच्या कल्याणाचा विचार करणारा असतो, त्यामुळे हे आभूषण धारण करताच या संपूर्ण परिसराचा कायापालट होतो. इथं भरपूर सूर्यप्रकाश, पाऊस, नद्यांना पाणी असं सर्व समृद्ध असा हा परिसर व्हायला लागतो. या राजाची ही ख्याती ऐकून इथून दूर असलेल्या द्वारकेमध्ये श्रीकृष्णाला ही माहिती मिळते आणि श्रीकृष्ण या राजाला भेटण्यासाठी येतो आणि ते रत्न मला पण द्या, कारण द्वारकेमध्ये मला पाणी नाही आहे माझ्या लोकांना पिण्यासाठी, तर मला हे रत्न आपण द्यावं ही विनंती करतो. राजा विनम्रपणे श्रीकृष्णाची मागणी नाकारतो आणि मग श्रीकृष्ण इथून माघारी फिरतो. पुढे कालांतराने हा राजा आपलं हे रत्न आपल्या भावाला देतो. हा भाऊ, ज्याला शिकारीची आवड असते, तो एक दिवस इथं शिकार करता करता ह्या भागात येतो आणि इथं त्याच्यावरती एक सिंह हल्ला करतो आणि त्या भावाला ठार करतो. ठार केल्यानंतर तो सिंह आश्रयासाठी इथल्या एका गुहेत जातो, जिथं त्याचा सामना जांबुवंताशी होतो आणि जांबुवंत त्या सिंहाला ठार करतात आणि ते रत्न स्वतःकडे त्यांच्याकडे येतं. राजा जो आपल्या भावाची वाट बघत असतो, आपला भाऊ कुठं यायचं त्याला माहिती नसतं, शोध घेत असतो, त्याला असा एक संशय येतो की आपण श्रीकृष्णाला हे आभूषण, हे रत्न नाकारल्यामुळं
त्यानं कदाचित आपल्या भावाचं अपहरण केलं असेल किंवा त्याला बंदिस्त केलं असेल, आणि हे विचारण्यासाठी तो द्वारकेत जातो आणि त्याला भर सभेत श्रीकृष्णाला माखन चुरानेवाला रत्नचोर भी हो गया असं एक वाक्य बोलतो. हे वाक्य ऐकताच श्रीकृष्णांना आश्चर्य वाटतं आणि ते त्याची विचारपूस करतात. श्रीकृष्णाला मग तो संपूर्ण वृत्तांत सांगतो. तो म्हणतो, तुम्ही येऊन गेल्यानंतर हे रत्न मी माझ्या भावाला दिलं होतं, जो भाऊ माझा आता त्यानंतर आजपर्यंत घरी परतलेलं नाहीये. हे ऐकताच श्रीकृष्ण ठरवतात की तुमच्या भावाचा शोध घेण्यासाठी मी स्वतःहून येतो. आणि असं म्हणत श्रीकृष्ण द्वारकेतून निघतात आणि ह्या परिसरात त्या भावाची शोध घेण्यासाठी सुरुवात करतात. शोध घेता घेता ते देखील या गुहेत येतात आणि या गुहेत त्यांना जांबुवंताकडे ते रत्न दिसतं आणि ते रत्न मिळवण्यासाठी जांबुवंतामध्ये आणि श्रीकृष्णामध्ये युद्ध होतं. हे युद्ध 27 दिवस चालतं आणि या युद्धामध्ये अखेरीस जांबुवंत पराजित होतात. आणि जेव्हा ते पराजित होत असताना श्रीकृष्णाचं विराट स्वरूप जेव्हा त्यांना दिसतं तेव्हा त्यांना स्मरण होतं की प्रभू श्रीरामांनी त्रेतायुगात दिलेलं वचन हे पूर्ण केलेलं आहे. आणि मग त्या आनंदानं ते रत्न आणि त्याचसोबत आपल्या मुलीचा हात देखील श्रीकृष्णाला देतात आणि त्यामुळं इथं श्रीकृष्ण आणि जांबुवंतीचं लग्न लागतं. आणि इथल्या परिसरात आपल्याला श्रीकृष्णाचं आणि जांबुवंतीचं हे मंदिरही पाहायला मिळतं. आणि त्याचमुळे हे जगातलं एकमेव मंदिर आहे जिथं आपल्याला श्रीकृष्ण आणि जांबुवंती या दोघांचं स्वरूपाचं इथं दर्शन घेता येतं. मित्रांनो, हा परिसर तसा प्रचंड मोठा आहे. याच्या आसपास आता बॉक्साईटच्या खाणी आणि त्याच्या उत्खननाचे मोठाले कारखाने पाहायला मिळतात. याच परिसरात आपल्याला अजून एक सुंदर मंदिर पाहायला मिळतं. हे मंदिर आहे त्या महान योगींचं ज्यांनी जगासमोर या विस्मृतीत गेलेल्या जांबुवंत गुफा पुन्हा एकदा आणल्या. महान योगी रामेश्वरदासजी महाराज यांची ही समाधीस्थळ आहे आणि यांनीच जगासमोर आजच्या या जांबुवंत गुफा शोधून काढलेल्या असं इथं सांगण्यात आलं. जांबुवंत गुफांच्या इथून निघालोय ते आता पोरबंदरमध्ये जातोय. पोरबंदरमध्ये सुदामाचं मंदिर आहे आणि श्रीकृष्णाला भेटायचं तर सुदामाला पण भेटायला पाहिजेच ना राव. आणि म्हणूनच जांबुवंत गुफांपासून साधारण एक 15-16 किलोमीटर अंतर ड्राईव्ह करून मी पोरबंदर शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या श्री सुदामाजींच्या मंदिरापाशी आलो. पोरबंदर रेल्वे स्थानकापासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि शहराच्या मध्यभागी असं स्थापन झालेलं हे मंदिरचं ठिकाण आहे. या मंदिर परिसरात आपण येतो त्यावेळेस सगळ्यात पहिलं लक्ष वेधून घेतं ते हे चक्रव्यूह. इथं अशी एक मान्यता आहे की हे जे निर्मित चक्रव्यूह आहे हे पार करणारी व्यक्ती त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होते. त्यामुळं आपण जेव्हा या परिसरात याल इथं पापमुक्तीचा प्रयत्न करणारे बरेच भाविक दिसतील. या मंदिराची निर्मिती 1902 ते 1907 च्या दरम्यान करण्यात आली आणि इथं असं सांगितलं जातं की जेव्हा या मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली त्यावेळेस मध्येच या मंदिराचा निधी संपला. या मंदिराच्या निधीसाठी दुसरं कोणताही मार्ग उपलब्ध नसल्यामुळं पोरबंदरच्या नागरिकांनी या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले, नाटक आयोजित केले आणि वेगवेगळ्या स्वरूपानं इथल्या नागरिकांनी या मंदिरासाठीचे निधी उपलब्ध केला. त्यामुळं आज हे जे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं याचं संपूर्ण श्रेय पोरबंदरवासियांना जातं. मला इथं जे अक्षय नमन म्हणून होते त्यांनी सांगितलं अक्षय तृतीयेच्या दिवशी याचा उत्सव होतो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जेव्हा ते निघाले सुदामा श्रीकृष्णाला भेटायला त्या एक दिवशी इथे त्या गाभाऱ्यामध्ये लोकांना प्रवेश मिळतो. अक्षय तृतीया, रामनवमी आणि जन्माष्टमी या 3 दिवशी इथं उत्सव असतात. बाकी सकाळी 6:30 ते 8:30 असं पूर्ण दिवसभर मंदिर उघडं असतं. आपण येऊ शकतो. इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कसं होतं की मंदिर दुपारच्या वेळेत बंद असतं
इथं तसं नाही आहे, पूर्ण दिवस उघडा असतो. याच परिसरात आपल्याला हे सुदामा कुंडही पाहायला मिळतं. इथं आजही वाहत्या पाण्याचा एक झरा किंवा जिवंत झरा आहे अशी इथली मान्यता आहे. श्री सुदामाजींच्या मंदिरात येऊन श्री सुदामाचं दर्शन घेतलं. इथल्या सगळ्यात एका अनोख्या गोष्टीची तुम्हाला माहिती द्यायची. आपण जेव्हा इथे येतो, इथं प्रसाद म्हणून आपल्याला एका छोट्या पाकिटात पोहे दिले जातात आणि त्याचसोबत 10 रुपये दिले की आपल्याला हाताला एक रक्षा कवच नावाचं एक धागा बांधतात. जे फ्रेंडशिप डे वगैरे मानणारी आजची पिढी आहे ना, त्यांच्यासाठी मला सांगायचं की ही फ्रेंडशिप डे आमच्याकडं द्वापर युगापासून सुरू आहे. मित्रांनो, आता इथला प्रवास द्वारकेपर्यंतचा हा साधारण 1.5 ते 1.25 तासांचा आहे. मंडळी, पोरबंदरमधून निघालोय. सुदामाजींचं जे मंदिर आहे तिथं जाऊन आलो आणि आता द्वारकेच्या वाटेवरती. द्वारका इथून 98 किलोमीटर सांगताय. 1.25 तासाचा प्रवास म्हणताय ते. आता वाजलेत 5:30, 6:30, 6:45, 7 द्वारकेत पोचायला हरकत नाही, म्हणजे सगळं व्यवस्थित असेल तर. आणि बऱ्याच ठिकाणी आपण ओखा नाव वाचतो. मला वाटतं ते बेट द्वारका जे आहे ना, त्याला ते ओखा बंदर आहे ना, ते मे बी त्याला ओखा म्हणतात असं माझा अंदाज आहे. मे बी माझा अंदाज पूर्ण चुकीचा असेल. हर्षद गाव आहे हे. जे समोर मंदिर दिसते ना, हे हरसिद्धी माता मंदिर आहे. म्हणजे आपण पोरबंदरकडनं द्वारकेकडे जाताना आपल्या डाव्या हाताला दिसतं आणि याच्या खाली पाठीमागा अथांग असा समुद्र आहे. इथं हरसिद्धी माता माते सगळ्यांवरती कृपादृष्टी असू दे तुझी. परतीच्या प्रवासात जर जमलं, सकाळच्या वेळेत लवकर जर आलो तर नक्की जाऊ आपण वरती, तिचंही दर्शन घेऊया. प्रयत्न करूया. आत्ता सांगत नाही मी काय ते, मी कसं जमेल नाही जमेल. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा प्रवास. सोमनाथमधून निघालो, जामवंत गुफांचं दर्शन घेतलं. तिथून आपण पोरबंदरला श्री सुदामाजींच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेतलंय. आणि आता थोड्याच वेळात मी द्वारकेमध्ये पोचतोय. माझा मुक्काम असणार आहे द्वारकेमधल्या महाराष्ट्र मंडळमध्ये. होय, द्वारकेमध्ये महाराष्ट्र मंडळ आहे आणि त्याची संपूर्ण विस्तृत अशी माहिती मी आपल्याला पुढील भागात देत आहे. आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटूया द्वारकेच्या पुढील भागात. टिल देन, स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.